नागपुरात मालमत्ता आणि पाणीपट्टी चुकवणाऱ्या 10 जणांच्या दारी जाऊन महापालिका नगाडा वाजवून आंदोलन करणार आहे। आजपासून नागपूर महानगरपालिका हा अभिनव उपयोग करणार आहे आणि ऑक्ट्रॉय बंद झाल्यापासून पालिकेची आर्थिक परिस्थिती ढासळत आहे। त्यामुळे दंड माफ करून लोकांनी कर भरावा यासाठी पालिकेने एक स्कीम सुद्धा आखली आहे। या टॉप 10 कर गुडव्यांच्या यादीमध्ये नागपुरातील काही मॉल्स आणि मोठे उद्योग यांचा समावेश आहे। फोनवरून डेबिट कार्डची माहिती लोकांना लुबाडणाऱ्या राष्ट्रीय टोळीचा नागपूरच्या सायबर सेलने पर्दाफाश केला। या प्रकरणी झारखंडमधून 4 जणांना अटक करण्यात आलेली असून त्यातील दोघे अल्पवयीन असल्याची माहिती मिळते। तुमचं डेबिट कार्ड बंद झालंय, ते सुरू करण्यासाठी बँकेची माहिती द्यावी लागेल असे फोन कॉल्स करून राज्यभरामध्ये हजारो लोकांची फसवणूक करण्यात आली आहे आणि याबाबत तक्रारी वाढल्यानंतर नागपूरच्या सायबर सेलने धडक कारवाई करत या टोळीला अटक केली आहे। गेल्या 6 महिन्यांमध्ये 15,418 लोकांची फोन कॉल्स करून फसवणूक करण्यात आलेली आहे। त्यातील 9,056 कॉल्स हे महाराष्ट्रातील असल्याची माहिती मिळते आहे। नागपूरमध्ये मध्यरात्रीनंतर झालेल्या मनोज लोणकर यांच्या हत्या प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे। मनोज यांच्यापासून विभक्त राहणाऱ्या पत्नीच्या प्रियकरानं मनोज यांची हत्या केल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलंय। या प्रकरणी पोलिसांनी ईशांत मनुघाटे या 20 वर्षीय तरुणाला अटक केलेली आहे। मनोज लोणकर त्यांची पत्नी सोनू लोणकर हिच्यापासून विभक्त राहत होते। काल रात्री पत्नीसोबत बोलणी करण्यासाठी मनोज विश्वकर्मा नगरमध्ये त्यांची पत्नी राहत असलेल्या घरामध्ये गेले होते। तिथे दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं आणि या भांडणाची माहिती सोनूचा मित्र ईशांत मुनघाटे याला कळली। रागावलेल्या ईशांतनं रात्री उशिरा मनोज यांना बागडे रुग्णालयाच्या जवळ गाठून त्यांच्या डोक्यामध्ये कॉन्क्रीटच्या बोल्डरनं जोरदार प्रहार करून खून केलाय। मुख्यमंत्री हे प्रधानमंत्र्यांची कॉपी करतायत। मी मुख्यमंत्री बोलतोय पण त्यांच्याच भाषेत बोलायचं झालं तर कंसामध्ये खोटं बोलतोय, यापेक्षा दुसरं काही सुचत नाहीये असं म्हणत अजित नवले यांनी मुख्यमंत्र्यांची चांगलीच खिल्ली उडवली आहे। ते वर्ध्यामध्ये माहेश्वरी भवनामध्ये आयोजित शेतकरी सुकाणू समितीच्या जनजागरण संमेलनामध्ये बोलत होते। भाषणामध्ये देवेंद्र भाऊ हे शेतकरी कर्जमाफीवरून नापास झाले असं वारंवार म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली। शिवाय सरसकट कर्जमाफी, स्वामीनाथन आयोग ही मागणी करत येत्या काळामध्ये आंदोलन पुन्हा पेटून उठेल असंही त्यांनी म्हटलंय। यवतमाळच्या लासिना टेकडी येथील एका जावयाचं मेहुण्यासोबतचे पैसे मागण्याच्या कारणावरून वाद होऊन जावयानं कुऱ्हाडीनं वार करून मेहुण्याला ठार केल्याची घटना घडलेली आहे। वडगाव जंगल पोलिसांनी लासिना येथील विष्णू शेलार याच्या खुनाच्या प्रकरणामध्ये आरोपी जावई उत्तम राजूरकर याला अटक केलेली आहे। गळ्यावरती आणि डाव्या दंडावरती हत्यारानं गंभीर वार करून एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह गादीमध्ये गुंडाळून आणि हातपाय बांधून असलेल्या अवस्थेमध्ये पोलिसांना आढळून आला होता। तपासानंतर विष्णू शेलार हा इसम हरवलेला आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली। त्या माहितीवरून शोध घेतला असता पोलिसांनी आरोपीला आता अटक केली आहे।